अकोला जिल्ह्यातील गरजवंत सकल मराठा समाजाची टीम मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला समर्थ साथ देण्यासाठी रणगाव पातूर येथील साखळी उपोषणाचे संयोजक राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात पातूर येथील तहसील कार्यालयासमोरून मुंबईकडे रवाना झाली आहे। या टीमला भगवा झेंडा दाखवून ॲडव्होकेट भारती देशमुख, मराठा भूषण समाजसेवक गजानन हरणे, अभा मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय संघटक दादाराव पाथरीकर, अभा मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रवक्ता देवानंद गहिले, मराठा योद्धा गिरीश गावंडे आदींनी निरोप दिला। यावेळी अकोला जिल्ह्यातील अनेक गरजवंत सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते। मराठा आरक्षण मिळेपर्यंत हे सर्व टीम मुंबईलाच राहणार असणारे, त्यांच्या सोबत आवश्यक ते सर्व साहित्यही देण्यात आले। तर आरक्षण घेऊनच परत येणार असल्याचे आश्वासन मुंबईला रवाना होणाऱ्या टीमच्या वतीने उपस्थित त्यांना देण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर, अकोट। माननीय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तो लढा चालू केलेला आहे। त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी अकोला जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी होण्याकरता, त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांना समर्थन देण्याकरता अकोल्यातून जात आहेत। शासनानं या सगळ्या मराठा आरक्षणाचा आणि जरांगे पाटलाच्या या मागणीचा लवकरात लवकर निकाल काढावा, अन्यथा हे आंदोलन, हे उपोषण शासनाला खूप भारी पडेल असा मी या आंदोलनाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने इशारा देतो।